व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला फटका, भाविकांना अचानक दुकाने बंद, दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची गैरसोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शहाजीराजे महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक ठिय्या आंदोलन छेडत दुकाने बंद ठेवल्याने तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। महाद्वार परिसरात अनेक दुकाने बंद असल्याने भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसाद, पूजा साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला। भाविक भक्तांसाठी महाद्वार प्रवेश पूर्ववत सुरू करावा आणि 3 फूटपाथ वापरण्यास परवानगी द्यावी, तसेच 5 फूट सायवान उभारण्यास मंजुरी द्यावी या मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला। मात्र या आंदोलनाचा थेट परिणाम भाविकांवर दिसून आल्याने अधिक मास आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत। अचानक दुकाने बंद झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो आहे। काही भाविकांनी आंदोलनाचा अधिकार मान्य असला तरी त्यासाठी भाविकांना वेठीसणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। दरम्यान व्यापारी संघटना आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे भाविकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी भाविकांनी, व्यापारी तसेच भक्तसह नागरिकांकडून सुद्धा होते आहे। तीर्थक्षेत्र तुळजापूरची अर्थव्यवस्था भाविकांवर अवलंबून असताना व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे